सोलापूरच्या मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगत पाहायला मिळते। भाजपचा एकला चलो रेचा नारा देण्यात आलाय। मोहोळमधील मतदार कुणाला साथ देणार असा सवाल आता उपस्थित होतोय। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे। मोहोळ नगर परिषद मध्ये भाजपने एकला चलो रेचा नारा दिलाय, तर राष्ट्रवादी अजित पवार, तर शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे या तिघांनी आता बचाव संघर्ष समिती एकत्रित करून मोहोळ नगर परिषद निवडणुकीत उतरणार आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार रमेश कदम हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। त्यामुळे आता मोहोळ शहरातील मतदार कोणाला साथ देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मागील 30 वर्षांमध्ये एक हाती सत्ता असणारे माजी आमदार राजनजी पाटील यांनी या मोहोळ शहराचं वाटोळ करण्याचं काम केलं। इथलं रजिस्टर ऑफिस त्या ठिकाणी अनगरला नेलं गेलं। इथला अप्पर तहसील कार्यालयाची 48 गावं अनगरला नेली गेली होती। इथला गुराचा बाजार अनगरला नेला गेला। इथला शेळ्या मेंढ्याचा बाजार अनगरला नेला गेला। मोहोळ शहराला बकास करण्याची भूमिका अनगरकरांची आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। आजही आम्ही स्वतःचा ओन अजेंडा वापरत नाहीये। आम्ही आघाडीच्या माध्यमातून मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा आमचा विचार आहे। या विचार असताना या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार गटाचे ते आमदार आहेत। त्यामुळे आमदारांना आम्ही काय आमंत्रण देणार, त्यांनी पुढाकाराने यायला हवं आणि या निवडणुकीची सूत्र त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पक्षाला कसं यश मिळेल यासाठी त्यांनी काम करायला पाहिजे ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।